गौ प्रेमाचं एक आगळं वेगळं उदाहरण बेळगाव तालुक्यातील येळूर गावात पाहायला मिळालं। येथील गौ प्रेमी राजेंद्र ओमाणी धामणेकर यांनी आपल्या गायीसाठी थाटात डोहाळे जेवणाचा कार्यक्रम आयोजित केला होता। सध्या दिवस गेलेल्या गायीसाठी त्यांनी मोठ्या उत्साहात हा सोहळा पार पडला, जो पंचक्रोशीत चर्चेचा विषय ठरलाय। या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमासाठी गायीला पारंपरिक पद्धतीने सजवण्यात आलं होतं। फुलांनी सजलेली मखमली झूल, खास कंकण, रंगीबेरंगी साड्या आणि शिंगांवर आकर्षक सजावट करून गायीला अगदी नववधूसारखं रूप दिलं गेलं। कार्यक्रमात पुरी, बासुंदी, जिलेबी, खाजा, लाडू, तळलेले पदार्थ, फळं अशा विविध पक्वानांची रेलचेल होती। गावातील महिला, मित्रमंडळी व आप्तेष्टांना आमंत्रण देऊन पारंपरिक ओटी भरणीप्रमाणे सर्व विधी दिमाखात पार पडले। गायीचा औक्षण, आहेर माहेर आणि सांस्कृतिक महत्त्व लक्षात घेता हा सोहळा एखाद्या गर्भवती स्त्रीप्रमाणे डोहाळे जेवणालाही लाजवेल असा ठरला। या निमित्ताने उपस्थित नाडी तज्ञ वृषभ हरदी यांनी समाजात महिलांचा सन्मान करण्याचा आणि प्राणी प्रेमाचा आदर्श संदेश दिला। धामणेकर कुटुंबाच्या या अनोख्या उपक्रमानं हौसेला खरंच मोल नसतं हे पुन्हा सिद्ध केलंय। पाणी सुद्धा स्त्रीच्या उल्लेखमध्ये येते, त्याला गंगा माता म्हणतो। हे सर्व जे काही आहे आपल्या घरची संस्कार, आपल्या घरची मोठ्याची वृत्ती, आपल्या घरची संपूर्ण काही जर त्या ताईची निर्भर असते। ताईची गुण, ताईची त्याग, हे सर्व काही जे काही असेल तर स्त्री धर्मामध्ये सर्वश्रेष्ठ आहे।